जागतिक कामगार दिन सुद्धा आहे। या संपूर्ण जगाचा गाडा ज्यांच्या श्रमावर आणि घामावर तसेच त्याच्या कष्टावर चालतो त्या तमाम कामगार बंधू भगिनींच्या कष्टांना परिश्रमांना मी वंदन करते। तसंच सर्व क्षेत्रातल्या कामगार बांधवांना आपल्या सर्वांना कामगार दिनाच्या शुभेच्छा देते। मराठवाड्याची ही भूमी संतांची, महंतांची, सुरांची आणि वीरांची तसेच बुद्धिवंतांची सुद्धा आणि कर्तृत्ववान सुपुत्रांची भूमी म्हणूनच या भूमीला धैर्याचा, शौर्याचा, संघर्षाचा वारसा लाभलेला आपल्या सगळ्यांना माहिती आहे। संत गोरोबा काकाच्या पवित्र पेण नगरीमध्ये माझा जन्म झाल्यामुळे माझे या भूमीची एक अतूट नातं आहे। मराठवाड्याची लेक म्हणून या मातीतल्या संस्काराचा आणि वारसाचा मला अत्यंत अभिमान आहे आणि हाच माझ्या आणि तुमच्यातल्या जिव्हाळ्याचा अतूट धागा आहे असं मला वाटतं। देशाच्या स्वातंत्र्यानंतर 13 महिने 2 दिवसांनी म्हणजेच 17 सप्टेंबर 1948 रोजी मराठवाड्याला स्वातंत्र्य प्राप्त झाले। या स्वातंत्र्यासाठी मराठवाडा मुक्ती संग्राम असंख्य वीरांनी आणि धाडसांनी उडी घेत यामध्ये शौर्य दाखवलं, त्याग केला, बलिदान दिलं। या सर्व महान योद्ध्यांच्या बलिदानाचं मी आज स्मरण करते। संयुक्त महाराष्ट्रामध्ये सामील झाल्यानंतर मराठवाड्याने महाराष्ट्रासह देशाच्या विकासात मोलाचं योगदान दिलेलं आपण सगळ्यांना माहिती आहे आणि ते कोणीही विसरू शकत नाही। आज मी दादांच्या नंतर पहिल्यांदाच बीडला आलेली आहे। सर्वप्रथम मी महाराष्ट्राच्या तमाम जनतेला, देशातल्या परदेशातल्या सगळ्याच महाराष्ट्रातल्या सगळ्या लोकांना मी महाराष्ट्र दिनाच्या आज शुभेच्छा देते। आज कामगार दिन पण आहे, कामगार दिनाच्याही शुभेच्छा देते आणि बुद्ध पौर्णिमा आहे त्याची सुद्धा मी शुभेच्छा देते। खरं तर हा माझ्यासाठी खूप भावनिक क्षण आहे। आज मी झेंडावंदन केलेलं आहे आणि बीडच्या जनतेला एवढंच मी सांगू इच्छिते की दादांनी जे स्वप्न बीडसाठी बघितलेले आहेत, जे ड्रीम प्रोजेक्ट त्यांनी घेतलेले होते ते सगळे पूर्ण करण्यासाठी मी मनापासून प्रयत्न करतील आणि बीडच्या जनतेला, बीडकरांना महाराष्ट्रामध्ये एक अव्वल जिल्हा म्हणून पुढे नेण्यासाठी आम्ही सगळेच प्रयत्न करूयात असं मी त्यांना आवाहन केलेलं आहे। ताई सुप्रिया सुळे असं म्हणाले की बीडकरांना